काय ते व्हेरी गुड. डान्स केला म्हणून त्याला मिळाली, म्हणून आहे ना फ्रुट्स असे फेकून वगैरे गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आता मॉर्निंग झाली आहे, मुलं स्कूलला पण गेलेत, म्हणजे बराच वेळ झालेला आहे. त्यांचं सगळं आवरून द्यायचं वगैरे आणि त्यानंतरच मला माझ्या कामांची सुरुवात करावी लागते. एकदम छोटी मोठी म्हणजे अगदी 3 ते 4 मिनिटाची अशी काही कामं असतील तर मुलं असताना थोडा वेळ आहे, तर मग मी त्यांची मस्ती तिकडे सुरू होती तोपर्यंत मी करून घेते. पण शक्यतो अशी मोठी जी कामं आपण हातात घेतो ना, मग ती कंप्लीट केल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हटलं ते गेल्यानंतर ना व्यवस्थित निवांत आपल्याला करता येतं. रियान आणि ईशान दोघेही स्कूलला गेले आणि त्यानंतर ना आता मला हे बेडरूम वगैरे आवरून घ्यायचं होतं. म्हणजे खरं तर मला सांगायचं म्हटलं तर आहे ना, सर्वच रूममध्ये मुलं इतका पसारा करून ठेवतात ना, कुठं खरं पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. मुलांची खेळणे म्हणा किंवा काही बुक्स वगैरे असे असतं काही ना काही, ते खेळत असतात. क्रेयॉन्स म्हणा, कलर्स म्हणा, बुक्स म्हणा, हे काही ना काही ते ना इकडे तिकडे ठेव. फर्स्ट त्या सर्व गोष्टींना व्यवस्थित आवरून घ्यावं लागतं. नंतर ना झाडू वगैरे मारा, पोछा वगैरे किंवा बाकी भांडे वगैरे पण राहिलेले असतात, कारण की इतक्या गडबडीत आहे ना भांडे सुद्धा होत नाही माझे. आणि घरात काय असं कामाला कुणी नाही आहे, म्हणजे आपण जे काय लावतो ना, बाई वगैरे ताई म्हणा, तर असं कुणीही नाही आहे. घरातली सर्वच कामं मी माझी करत असते. रिऊ आणि ईशानला सांभाळून जे काय घरात आपल्याला डेली लाईफमध्ये आपले जे काही कामं असतात तर ते मी करत असते. तर असंच काहीसं आता आहे ना, मी पहिल्यांदा बेड वगैरे व्यवस्थित करून घेतला आणि त्यानंतर ना पिलो तर माझ्याकडे भरपूर आहे. जेव्हा रिया ईशानच्या वेळेस मी गावी गेली होती ना डिलिव्हरीच्या वेळेस, तर त्या गावाला ना असं दारावरती ते लोक येतात, लोड आणि पिलो असं काहीतरी होतं त्यांच्याबरोबर. त्यावेळेस ना मी 100ला की काय अशी 4 पिलो घेतलेल्या आणि 2 लोड असं काहीतरी घेतलं होतं. तर ते त्यावेळी बेंगलोरला आलेला अजून बऱ्यापैकी आहे. तर त्याच पिलो असल्यामुळे भरपूर पिलो आहेत माझ्याकडे. आणि हा जो बेड घेतला होता तेव्हा जी गादी वगैरे घेतली त्यावेळेस 2 आलेल्या मोठ्या मोठ्या सॉफ्ट, त्या खूप छान आहेत. आणि जे दारावरती घेतलेल्या ना, तर त्या थोड्या हार्ड अशा पिलो आहेत. आपण शक्यतो असे मानेखाली नाही ठेवू शकत जास्त वेळ, कारण की ते उंच होऊन जातं आणि मान पण आवटळते, म्हणजे असे दुखते वगैरे, मान भरून येते, म्हणजे शिरा वगैरे त्या भरतात असं म्हणतात. तर त्या पिलो कोणी वापरत नाही, पण जस्ट अशा आहेत खूप साऱ्या, तर मी ठेवत असते त्यांना. आता कुठं फेकणार, इतक्या घेतल्या तर याने असं. तेव्हा इतकं कळत नव्हतं की काय घ्यावं काय नाही, कसं असावं असं काहीच. तर ते झालं. आणि ही जी आहे ना हिपोपोटामस टाईप काय जे आहे ना ते सॉफ्टवेअर्स पिलोज, तर ती ईशानच्या बर्थडेला गिफ्ट म्हणून आलेली आहे. तर हे ब्लँकेट आणि हे पिंक ब्लँकेट आणि दुसरे एक आहे ना ग्रे आणि व्हाईट ब्लँकेट, तर ते सुद्धा ईशानच्या जेव्हा जन्म झाला म्हणजे त्यावेळेस घेतलेलं, तो छोटा होता त्याच्यासाठी घेतलेलं. आणि तो झाल्यानंतर ना त्याने पण ते वापरलं आणि रिऊने सुद्धा ते वापरलं. आणि जे काय आता हे ABCD वगैरे त्या स्लेट आहेत, ABCD त्याच्यावरती आणि एका याच्यावरती 1 2 3 आणि वेव्ज असं काहीचं आहे. तर ते वुडनचं आहे आणि ते पण ईशानलाच बर्थडे गिफ्ट मिळालेलं, माझ्या एका फ्रेंडने त्याला दिलं होतं. तर ते इतकं छान आहे ना, खूप छान आहे. त्याच्यावरती आपण असं ट्रेस करू शकतो, जेणेकरून आपले हँडरायटिंग वगैरे सुधारू शकते. तर रिऊ तर बऱ्याच वेळा आता तो खेळत असतो. माझं बेडरूम वगैरे आवरून झालं, बरेचसे कामं सुद्धा झाले, म्हणजे ऑलमोस्ट घरातली सर्वच कामं झाली. आणि आता मी रेडी होते, कारण की मला जायचं होतं स्कूलमध्ये यासाठी जायचं होतं की मला रिऊ आणि ईशानची स्कूलची फी भरायची होती. तर आता रिऊ आणि ईशान दोघेही एका स्कूलमध्ये असल्यामुळं सिबलिंग डिस्काउंट त्यांना मिळणार होता. तर तो फॉर्म मी लास्ट टाइमच घेऊन आली होती आणि आता मला तो फॉर्म फिल करून त्यासोबत जे डॉक्युमेंट होते, म्हणजे दोघांचेही ना आधार कार्ड द्यायचे होते, तर ते मला शोधायचे होते. आणि त्याआधी म्हटलं आपली तयारी करून घ्यावी आणि मग नंतर तो फॉर्म वगैरे फिलअप करून घ्यावा. तर पहिले तर मला इथं ना क्लचच सापडत नव्हतं लावायला, आणि डोअर पण मी जास्त ओपन करत नाही, कारण की आतमध्ये बऱ्यापैकी अस्ताव्यस्त झालेलं आहे कपाट आणि ते मला तुम्हाला दाखवायचं नव्हतं, म्हणून असं काहीसं होतं. तर माझं आता आवरून झालंय आणि स्कूलला जाऊन वगैरे येते, फी वगैरे पे करते
आणि नंतर ना मी तसंच ना रिवला बॅग वगैरे ठेवली आणि रिवला घेऊन शॉपमध्ये गेली. त्याची मस्ती करत करत शॉपला जाणं म्हणजे आमचं चाललो होतो आम्ही. तर तो सांगत होता, "मम्मा मला काय मॅमने केलं वगैरे." आणि ही जागा आहे ना, ती रिवची खास आणि स्पेशल जागा आहे. जिथे किरियान लपून बसतो आणि मी ह्या साइडने आले ना, तो मग मला भॉक करणार. मग आपण घाबरायचं. असं काहीसं. मग त्याला खूप भारी वाटतं, छान वाटतं. तो खूप हॅपी होतो. तर शॉप इथं जवळच होतं पुढे. तर त्याला तर नेहमीचा रस्ता आणि माहिती पण झालंय. तर पहिलं त्याचं गेलं की मी हे नंदिनीचं दूध पॅकेट घेतलं आणि ॲपल एवढे छान होते ना, मग खरं तर आता 2-3 दिवसापूर्वीच मी ॲपल घेतले होते. पण तरीही माझं मन काही भरेना आणि मी ॲपल घेऊन घेतले. हे ₹180 केजी आहेत आणि खूप छान आहे, गोड वगैरे आहेत आणि थोडी मीडियम साईज असेल तर जास्त येतात. पीस म्हणजे जास्त येतात. तर म्हटलं चला खूप मोठे-मोठे घेण्यापेक्षा ना, हे मीडियम साईजचे घेऊन टाकावेत. असं म्हणत मी ना हे 1 केजी तर घेतलेच कारण की खूपच छान होते टेस्टला आणि त्याच बॉक्समध्ये सेम तसेच होते. तर म्हटलं आता हे छानच असतील. तर 1 केजी घेऊन टाकले आणि रियाने ते ऑलरेडी स्वतःसाठी पोलो घेऊन ठेवलेत आणि उद्यासाठी मला हे पण लागणार होतं, कर्ड पण लागणार होतं. तर म्हटलं चला कर्डसुद्धा घेऊन टाकावं कारण की परत रोज-रोज येणं आणि ते नाही होत. आणि रिऊ मला इथे दाखवत होता, की "मम्मा मला गुड एफर्टचा स्टिकर मिळालाय." तर तो मला म्हणतोय, की "मम्मा मी ना ॲक्टिव्हिटी केली." ॲक्टिव्हिटी मीन्स काहीतरी केलं असं त्याचं सांगणं सुरू होतं. आणि पोलो खात-खात, मस्ती करत-करत रियान आणि मी आता परत रिटर्न घरी चाललोय. ईशानला जर समजलं ना, त्या रिऊनी पोलो खाल्लं आणि त्याला नाही मिळालं, तर त्याचा खूप हट्ट असतो, की "नाही मम्मा मला पण पोलो पाहिजे." आणि त्याला मी सांगितलं होतं, की "मी तुला एक घेऊन देईन." पण आजही मी विसरून गेले, की इशूसाठी सुद्धा मी एखादा घ्यायला पाहिजे होतं. आता पाहूया संध्याकाळी. त्याला जर समजलंच तर तो म्हणजे रडतो, खूप हट्ट करतो, की पाहिजेच असं. रियान मात्र मस्त मजेत आपला पोलो एन्जॉय करतोय. घरी आले आणि ऑलमोस्ट मला ना ईशानला घ्यायचा टायमिंगच्या वेळेस मी हा गाजरचा हलवा बनवलाय कारण की थोडेसे गाजर होते आणि ईशानने मला कालच सांगितलं होतं, की "मम्मा मला हलवा पाहिजे" म्हणून. तर ठीक आहे म्हटलं मी हा गाजरचा हलवा त्याच्यासाठी बनवून ठेवते आणि आल्यानंतर ना इतका काही वेळ भेटत नाही. एक अर्धा तास असतो. तर त्यामध्ये चेंज वगैरे करायचं, फ्रेश व्हायचं आणि ईशानला थोडंसं खाऊन वगैरे ट्युशनला जायचं असतं. ती वेळ खूप हेक्टिक होऊन जाते माझ्यासाठी पण आणि ईशानसाठी सुद्धा. रियानचे पण क्लासेस असतात. तर म्हणजे डान्स क्लासच आहे रियानचा, दुसरा काही नाही लावला कारण की त्याला असंच एन्जॉय करत-करत आम्हाला वाटतं की त्याने थोडंफार डान्स शिकावं किंवा थोडीफार त्याची ॲक्टिव्हिटी होईल, बाहेर थोडंसं एक्सरसाइज होईल अशा दृष्टीने त्याला डान्स क्लास लावलाय. तर पहिल्यांदा तर मी ना गाजर वगैरे छान असं तुपामध्ये परतून घेते आणि मस्त एकदम परतल्यानंतर ना थोडंसं त्याच्यावरती गॅसच्या ते कुकरची जी शिट्टी आहे ना, तर ती काढून घेतली आणि ती तसाच झाकण ठेवून दिलं. आता हे थोडंसं परतल्यानंतर ना थोडं म्हणजे पाणी तर इतकं काही नव्हतंच त्या गाजरला. एकदम ड्राय झालतं म्हणजे सुकलेले होते जरा ते. तर गॅस होतोय तिकडं म्हणजे त्यात मी ना दूध गरम करून टाकलेलं. तर ते जरा आटेपर्यंत म्हटलं हे गाळणीचं काम माझं महत्वाचं होतं ते करून घ्यावं कारण की बरेच दिवस झाले ना, ही गाळणी जरा हे झालती म्हणजे एकदम स्टक झालतं ते गळतच नव्हतं त्यामधून जास्त होल असे बंद झालते ना, असं नाही की आपण पिन्नी वगैरे ते जाळू शकू म्हणून आहे ना, मग मी जरा गॅसवर धरली ती तर पत्र्याची म्हणा अशी आहे स्टीलची तर तिला काही होत नाही म्हणजे थोडी काळी होऊन जाते, पण हरकत नाही कारण की तसंही लगेच चेंज करण्यापेक्षा गाळणी तर हाच उपाय मी करत असते बऱ्यापैकी. तर तिला थोडंसं जाळून घेतलं आणि ती नंतर पाहू शकतो तुम्ही तिचे बऱ्यापैकी त्या आतमधलं जे असतं ना आलेलं काळसर, तर ते निघून गेले म्हणजे ते जळून जातं त्याच्यामुळं ती गाळणी जरा रिकामी होते, मोकळी होते आणि चहा वगैरे ह्याच्यातून मग पटकन गळतो. इकडं गाजरचा हलवा होतोय म्हणजे ऑलरेडी मी त्याच्यात दूध वगैरे टाकून ते आटायला ठेवलं होतं आणि साखर पण मी ॲड केली आहे. तोपर्यंत म्हटलं जी काही भांडी पडली ती पटकन धुवून घ्यावी कारण की आपल्याला ना म्हणजे मला तरी ना संध्याकाळी खरंच वेळ नसतो कारण की खूप बिझी होऊन जातं. ईशान रियानचे क्लासेस असतात त्यांना सोडवायचं, आणायचं. परत स्वयंपाक वगैरे किंवा स्वयंपाक त्या क्लासेसच्या दरम्यानच मी घरी येऊन करून घेते कारण की परत ईशानचे अभ्यास वगैरे असतो. तर जितकी कामं मला करता येईल ना तितकी मी आधीच करून घेत असते आणि भांड्याचं शक्यतो मी असं जास्त काही राडा घालून बसत नाही.
एकाला म्हणजे एका दमात नाही घासत, जशी पडतील ना भांडे तशी मी माझे घासून टाकत असते. भांडे पण तसे कमीच आहे माझ्याकडे, जास्त नसल्यामुळं हे सगळं असं होऊन जातं आणि त्याची सवय मला झाली आहे आता. तर ऑलमोस्ट माझं ना जे काही दूध किंवा साखर वगैरे मी टाकलेली ना, तर ते पूर्ण आता आटत आलेलं ते पाणी त्याचं झालं होतं ते. तर म्हटलं याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे टाकावे आणि ऑलमोस्ट आपला हलवा रेडी, जो की ईशानला खायला होईल असं काहीसं माझं चाललं होतं. रियान इकडं पाणी खेळत होता. पाणी म्हणजे आल्यानंतर ना त्याने बराच पसारा घालून ठेवलेला आहे, मी तुम्हाला दाखवते समोर पुढे गेल्यावरती. तर आता ही विलायची मी भाजून घेते आणि त्यानंतर ड्रायफ्रुट्स वगैरे पण मला जे काही काजू बदाम होते ना ते पण बारीक कुटून घ्यायचे आणि ते त्या हलव्यामध्ये टाकायचे. तसंही मुलं असं स्पेशली ड्रायफ्रुट्स खातच नाहीत. म्हणजे ईशानला तरी नाही आवडत, म्हणजे तो नाही खात. मग खाल्ला तर पिस्ता फक्त, बाकी काजू वगैरे बदाम असं खाल्लं जात नाही. तर अशा निमित्ताने म्हणजे खीर आम्ही दोघं खातो तर त्यातून जाते ड्रायफ्रुट्स आणि हे हलवा वगैरे असेल तर. पण हलवा पण इतका तसा आवडत नाहीये ईशानला, पण आज पहिल्यांदाच त्याने मला बनवायला सांगितलं होतं तर म्हटलं चला बनवून घेऊया. आणि मुलांनी असं स्वतःहून रिक्वायरमेंट असली ना त्यांची तर ते खातात पण आवडीने. तर असं काहीसं होतं आज. आणि हे काजू वगैरे तुम्ही पाहू शकता मी की बारीक करून घेते, जेणेकरून मला ते पटकन त्या ह्याच्यामध्ये हलव्यामध्ये टाकता येईल, कारण की हलवा ऑलमोस्ट रेडी झाला होता म्हणून मी गॅस सुद्धा बंद केला होता. फक्त हे ड्रायफ्रुट्स वगैरे मला कुटून त्यामध्ये टाकायचे होते, इतकंच काहीसं माझं राहिलं होतं. तर माझा हा छानसा हलवा रेडी झाला होता आणि तो फक्त आता ईशान यायची मी वाट पाहत होते. आणि मला माहित नव्हतं की रिऊ पण तो खाईल, म्हणून मी त्याला सहजच म्हटलं रियान तुला हलवा खायचा का? तुम्ही पाहू शकता तो माझी ही कामं चालली होती ना तेव्हा त्याचं कसं पाणी खेळणं सुरू असतं आणि 8 ते 10 दिवसात एक हेडॉची बॉटल ते संपवून टाकतात. तर आता तो रेडी झाला की मला पण खायचं, म्हटलं नाही नाही मी ह्या दादासाठी बनवलाय. तर त्याचे एक्सप्रेशन तुम्ही पाहू शकता, डायरेक्ट लोळायलाच लागला की मला नाही दादाला जसं काही खूप खाऊन हे करणार आहे तो. म्हणजे जास्त काही खाल्ला नाही, खाल्ला त्याने थोडाच खाल्ला. आणि नंतर ना हे 3च ॲपल राहिले होते आणि मी आता हे 1 केजी ॲपल घेऊन आले, हे तुम्हाला सांगतेय. कारण की इथे ना हे 3 ॲपल दुसरे रिऊने खेळण्यासाठी घेतले होते लगेचच बॉल. आणि असं काही बॉल म्हणजे ते आपटले वगैरे ना तर ते लवकरच काळे पडतात. तुम्ही पाहू शकता इथं कसं दबला गेलाय, तर तो लवकरच खराब होणार. हे त्या मुलांना समजत नाही आणि त्यांना कोणतीही गोष्ट खेळणं म्हणून सुरू होऊन जातात. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की हे रिऊचे उद्योग असतात. जेव्हा स्कूलमधून येतो ना त्याला एकतर गार्डनला घेऊन चल म्हणतो आणि नाही तिकडे गेलं तर पाणी खेळणार, नाहीतर हे असं काहीही खेळत राहतो. किंवा त्या ज्या स्लेट मी तुम्हाला सकाळी म्हणजे सकाळी मीन्स आधी दाखवलेले ना व्हिडिओमध्ये, तर त्याच्यावरती थोडंसं का म्हणजे ट्रेस करत बसतो. ते तर छानच ॲक्टिव्हिटी, असं काही नाही. आणि इथे हे ना पेनचं हे खालीच होतं, तर रियानने हे पूर्ण पसारा करून ठेवलाय की मम्मा आहेच आवरायला. म्हणजे तो फक्त अशी कामं माझी वाढवून ठेवत असतो आणि मस्ती करत असतो. आणि नंतर ना आपल्याला हे सगळं आवरावंच लागतं. आता पाहिलं त्याची मस्ती. मुलं क्लासला गेले ना, तर त्यांना थोडाफार मध्ये-मध्ये त्यांच्या मॅम ब्रेक देत असतात. तर जेव्हा हा ब्रेक घेतात ना, त्यावेळेस यांची अशी काहीशी मस्ती चालू असते क्लासमध्ये. आज होती कार्तिक पौर्णिमा आणि म्हणून मंदिरात इतकं छानसं डेकोरेशन केलं होतं, रांगोळ्या वगैरे मस्त काही काढलेलं होतं. तर सकाळी जेव्हा मी 5 वाजता उठली ना, तर त्यावेळेस आरतीचा वगैरे किंवा जे काही सुरू होतं ना मंदिरात, तर त्याचा आवाज येत होता. तेव्हा मला कळालं की आज कार्तिक पौर्णिमा आहे. त्याच्या क्लासचा टायमिंग झाला होता. दिवा वगैरे लावला आणि थोडी बेसिक तयारी केली मी स्वयंपाकाची, म्हणजे वांगे वगैरे चिरून वगैरे ठेवले आणि पीठ वगैरे मळून घेतलं. रियान मात्र झोपलेला होता आणि तो माहीत नाही आता 1 तास झाला तो झोपला होता. म्हटलं उठतो की काय माहीत नाही आता काय करायचं, कारण की तसंही मी त्याला झोपून जाते. पण आता थोडं रिस्की वाटायला लागले, कारण की त्या दिवशी ना मी रियानला असंच घरात ठेवून ईशानला स्कूलसाठी आणायला गेले, तर हा डोर वगैरे ओपन करून बाहेर आला होता. म्हणून मला आता थोडंसं रिस्की वाटतंय की ह्याला एकटं बिलकुल नको सोडायला. तर मग म्हटलं काय करायचं, पण मी पळत पळत गेली. थोडी मंदिरात पण दर्शन घेतलं, कारण की आज आहे कार्तिकी पौर्णिमा. तर तिथं थोडं दर्शन घेतलं आणि मग पुढे गेले. तर सरांना बोलले सोडा, तर सर बोलले नाही नाही अजून 5 मिनिट. तर 5 मिनिटच होते खरं तर, पण ते 5 मिनिटसुद्धा खूप झाले माझ्यासाठी, कारण की रिऊ जर रडत बाहेर आला तर सर्वच हे होणार होतं. म्हणून म्हटलं आता काय करायचं. तर जसंही त्याचा क्लास संपला तर पळत पळत 2 मिनिटात आम्ही घरी आलो. क्लास तसा जवळच आहे, तरी पण 2 मिनिटंसुद्धा मुलांना एकटं सोडलं आणि ते असे हे केलं,
बाहेर वगैरे आले रडत बसले तर ते घाबरून जातात. आणि आज असंच झालं की रिवला मी क्लासवरून घेऊन आले डान्स क्लासला, आणि एक मैत्रिणीला होती तिला भेटायचं होतं म्हणून थांबलो. तर हा एकटाच लिफ्टमध्ये घुसला आणि रडत होता. मी घाबरली, कुठं गेला रियान वगैरे असं. तर रियान काय रडण्याचा आवाज येतोय पण रियान मला सापडत नव्हता. मी स्टेप्सवरून वर खाली करते, कुठं दिसत नाही, रिवचा आवाज येतोय. तर 2 मिनटासाठी एकदम असा काळजाचा ठोका चुकला की रियान कुठं गेला आहे. आणि त्यानंतरनं एका छोट्या मुली होत्या, त्यांनी रियान दिसला त्यांना आणि मग त्यांनी मला दिला. तर असं काहीसं होतं ना, खरंच यांना दोघांना सांभाळणं खूप असं कठीण जाते. पण आता ऑप्शन नाही, क्लासेस आणि रिवची झोप सगळं मॅनेज करत मला हे सगळं करावं लागतं आहे. चला करते मी स्वयंपाक. आता एवढंच बोलायचं होतं आणि एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. तुम्ही पण तुमचे जर बाळ असेल तर व्यवस्थित असं त्यांच्याकडे लक्ष द्या, कारण की मुलं असे नजर चुकीने कुठे पण जातात आणि सगळं काही विस्कळीत होऊन जातं. तर असं काही आज घडलं, म्हणजे 2 दिवसांचा माझा हा एक्सपिरियन्स. रिवला एकटं सोडणं आता खरंच खूप मुश्किल झालं आहे. तर असं चला मी स्वयंपाक करते आणि भेटते तुम्हाला परत. आज होती वांग्याची भाजी, चपाती आणि थोडीशी काकडी. तर वांग्याची भाजी खरंच आजची खूप छान झाली होती. आजचा हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.